नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. चिमुकल्यांच्या सोनपावलाने बहरली माझी शाळा. पाऊले वळती शिक्षणाच्या दारी. 15 जून नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील नवीन विद्यार्थ्यांचा पहिला दिवस. असा हा दिवस नवी मुंबई महापालिका शाळांमध्ये प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. नेरूळ प्रभाग क्रमांक 21च्या नगरसेविका माधुरी सुतार यांच्या प्रभागातील नवी मुंबई महानगरपालिका स्वर्गीय अरुण सुतार विद्यालय शिरवणे, शाळा क्रमांक 15 आणि शाळा क्रमांक 101 मधील विद्यार्थ्यांना नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या हस्ते फुलांचं वाटप करून हा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. अशा या प्रवेशोत्सवास प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या समवेत माजी महापौर नगरसेवक जयवंत सुतार, नगरसेविका माधुरी सुतार, मीरा पाटील, नगरसेवक सुरेश शेट्टी, उपायुक्त खिल्लारे मॅडम, विभाग अधिकारी नेरकर, केंद्र प्रमुख तथा शाळा क्रमांक 15च्या मुख्याध्यापिका साळवी मॅडम, शाळा क्रमांक 101च्या मुख्याध्यापिका नारखेडे मॅडम आदी मान्यवरांसह विद्यार्थी आणि त्यांचा पालकवर्ग उपस्थित होता. यावेळी विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शालेय पुस्तके, पाटी आणि गणवेशाचं वाटप करण्यात आलं. निश्चितपणे आजचा खूप आनंदाचा दिवस आहे. नवीन विद्यार्थी शाळेमध्ये येतात आणि त्यांचं स्वागत हे प्रशासनाच्या वतीने होणं फार अत्यंत आवश्यक आहे. आज आपण बघितलं असेल तर मी शिरवणेमधली आपली जी स्वर्गीय परशुराम सुतार यांची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये मी आज इथे आलो आणि ह्या शाळेमध्ये आल्यानंतर ही जी पूर्वीची शाळा आहे, आज जवळजवळ 1000च्या वर आपण प्राथमिकचे विद्यार्थी आहेत, नवीन विद्यार्थी आपण जवळजवळ 73 विद्यार्थी हे बालवाडीपर्यंत आहेत आणि दुसरे 9वी 10वीचे सुद्धा विद्यार्थी आज 198 विद्यार्थी हे 10वीमध्ये आहेत, 9वीमध्ये 163 विद्यार्थी आहेत. एवढी मोठी शाळा जवळजवळ 1300च्या वर विद्यार्थी आज शाळेमध्ये शिकतात आणि याच्यामधल्या असणाऱ्या ज्या बाबी आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे, विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, हा आग्रह महानगरपालिकेचा राहिला. तो आम्ही पूर्ण करण्याचा या निमित्ताने प्रयत्न करत असतो. विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये जो काही आणखीन जवळीक जी आहे त्याच्यामधून पालकांची भूमिका आणि शिक्षक सगळ्यात महत्त्वाचा जो आहे त्यांच्यावर असलेली जबाबदारी आणि त्यांनी करायची पूर्वील कार्यपद्धती या पद्धतीने आम्ही या वर्षामध्ये आपण निश्चित करून दिलेल्या आहेत. मला अपेक्षा आहे की नवी मुंबई महानगरपालिकेमधला जो शिक्षण विभाग आहे तो अत्यंत प्रभावीपणे काम करेल आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना जी बाहेरची खाजगी शाळा आपण म्हणत तरी त्यांना किफायतशीर नाहीत किंवा त्यांना नको आहे किंवा त्यांना परवडू शकत नाही. आपण जर बघितलं तर आजच्या ह्या आर्थिक स्पर्धेच्या जगामध्ये खाजगी शिक्षणाकडे इंग्रजी शिक्षण म्हणजे खूप ज्ञानाचं शिक्षण आणि मातृभाषेतलं शिक्षण, मराठी भाषेतलं शिक्षण म्हणजे त्याच्यामध्ये ज्ञानवर्धन होत नाही, ही जी संकल्पना आपल्या याच्यामध्ये रुजू व्हायला लागली ती सध्या चुकीची आहेत आणि तिच्यावर मात करण्यासाठी जर आपण काम केलं तर निश्चितपणे याच्यावर बदल होतील. मातृभाषामध्ये सगळ्यात लवकर आपण हे शिक्षण आत्मसात करत असतो. संकल्पनाचा जो विकास आहे हा मातृभाषेमध्ये सर्वात जास्त अगोदर होतो, कारण आपण तो आपल्या परिस्थितीशी ताडून पाहत असतो. आपण जे शिक्षण आहे, एखादी गोष्ट गरम लागते, ज्यावेळेस दिवा आहे तो गरम लागतो त्यावेळेस आपण त्याला हात लावू नये असं ज्यावेळेस म्हटलं जातं तरी बालकं ही पहिल्यांदा त्याच्यामध्ये हात घालण्याचा प्रयत्न करतात आणि चटका लागल्यानंतर त्याला कळतं की म्हणजे हे प्रात्यक्षिक जे आहे हे प्रत्यक्षरित्या ते ताडून पाहत असतात. त्यामुळे इंग्रजी भाषेमधली जे ज्ञान आहे त्याला जर ते उमगलंच नाही
ज्याचा फक्त शब्दाची ओळख झाली आणि त्याच्या ज्ञानाचा त्याचा काय वापर करायचा हे समजलं नाही, तिथेसुद्धा मोठी आपली अडचण भविष्यात निर्माण होऊ शकते. त्यामुळं शिक्षणामध्ये इंग्रजी भाषेचं जरी काही महत्त्व आता स्पर्धेच्या युगामध्ये असलं तरी मातृभाषेचं महत्त्व हे कदापि कमी होत नाही. त्यामुळे मातृभाषेचा विकास हाही महानगरपालिकेचा खूप मोठा भूमिका राहिलेली आहे. आज जर बघितलं असेल तर शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आपण गणवेश आहेत, मध्यान्ह भोजन आहे, साहित्य आहे DBT मार्फत आपल्याला शासनाच्या निकषाप्रमाणे द्यावे लागतं. तोही आम्ही प्रयत्न करतो आहे. राज्य शासनाला आम्ही विनंती केली होती की हे साहित्यसुद्धा महानगरपालिकेमार्फत पुरवण्यात आलं तर आम्हाला एका वेळेमध्ये पुरवता येईल, पालकांना पण त्याची अडचण राहणार नाही. त्याची आम्ही परवानगी मिळाली तर निश्चितपणे त्याच्यावर पण काम करणार आहोत. शाळांमधली सुधारणा या करण्यासाठी नवीन धोरण आता आणलेलं आहे. त्याच्यामध्ये सर्वांगीण विकास हा विद्यार्थ्यांचा होत असताना तो खेळ असेल, बाकीचे विजुगुषी जी वृत्ती आहे तीसुद्धा त्याच्यामध्ये उपलब्ध झाली पाहिजे, उत्पन्न झाली पाहिजे, तिचा विकास झाला पाहिजे, याच्यावरसुद्धा आपण काम करतो. माझा अपेक्षा आहे की ह्या वर्षभरामध्ये 26-27 ह्या शालेय वर्षामध्ये चांगली प्रगती ही महानगरपालिका करेल. त्याच्यासाठी सर्वजण आम्ही महानगरपालिकेचं प्रशासन आहे, लोकप्रतिनिधी आहेत आणि त्याच्याचबरोबर पालक आणि शिक्षक ह्या सर्वांची भूमिका याच्यामध्ये महत्त्वाची राहील. शिक्षकांचा वाटा जरी मोठा असला तरी प्रशासनाचाही वाटा तेवढाच मी म्हणेल की महत्त्वाचा आहे. आम्ही दोघेजण एकत्र बसून निश्चितपणे याच्यामध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे करणार. विशेष म्हणजे यावर्षीपासून नवी मुंबई महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाचा नर्सरी वर्ग प्रथमच स्वर्गीय अरुण सुतार विद्यालयात शुभारंभ होत आहे. नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याकरिता तसेच त्यांना शाळेची आणि अभ्यासाची गोडी लागावी याकरिता शाळेच्या वतीनं दरवर्षी विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवाचं आयोजन करण्यात येत असल्याचं यावेळी नगरसेविका माधुरी सुतार यांनी सांगतानाच अशा या प्रवेशोत्सवास नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे उपस्थित राहिल्यानं नगरसेविका माधुरी सुतार यांनी सर्वांचे आभार मानलेत. आज 15 जून आपल्या शासनातर्फे ज्या आपल्या शासकीय शाळा आहेत त्यांचा आज विद्यार्थ्यांचा स्वागत आणि प्रवेश हा समारंभ इथे संपन्न झाला. मला फार आनंद वाटत आहे की माझ्या प्रभागातील स्वर्गीय अरुण परशुराम सुतार माजी सरपंच विद्यालय नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 15 आणि 101 प्राथमिक माध्यमिक येथे आम्ही दरवर्षी जेव्हा शाळा सुरू होत असते तेव्हा या सर्व विद्यार्थ्यांचे आम्ही स्वागत करत असतो. आणि यावर्षी विशेष म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे साहेब हे स्वतः इथे उपस्थित राहिले. म्हणजे जातीने त्यांनी या शाळेबद्दलची ज्या काही भौतिक सुविधा असो किंवा विद्यार्थ्यांचे असो, शिक्षकांचे असो, पालकांचे असो, इव्हन आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून इथे प्रभागातील सर्व उपस्थित होतो. त्यामुळे त्यांच्याशी हितगुज करण्याची संधी मिळाली. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी, शिक्षक आणि पालक इथे उपस्थित झालेले तेही त्यांचाही आनंद द्विगुणित झाला की अशा प्रकारे दरवर्षी आपलं सरकार जेव्हा अशा प्रकारचे शाळा प्रवेशोत्सव आणि स्वागत समारंभ विद्यार्थ्यांचं आयोजित करत असते आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तिथे उपस्थित असतो, त्यामुळे त्यांचा आनंद हा द्विगुणित असतो. आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जेव्हा त्यांचं अशा प्रकारचं स्वागत तिथे होतं त्यामुळे अभ्यासाबाबतची गोडी, आपल्या शाळाबद्दल असणारी आस्था, शिक्षकांबद्दल असलेलं आपलं प्रेम त्या द्विगुणित होत असतं. आणि पालक, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, शासन यांचा एक थेट हितगुज साधण्याची ही संधी मिळत असते. फार स्पर्धेचं युग आपण झालेलं आहे पाहत आहोत आणि त्या दृष्टिकोनाने आपलं नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन असो, सरकार असो, देवेंद्र फडणवीस साहेबांचं महाराष्ट्रातलं सरकार असो, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे केंद्रामार्फत अशी विविध योजना आपण पाहत असू की सरकारमार्फत या आहेत. आणि शाळा म्हणजे एक विशेष महत्त्वाचा म्हणजे आपल्या देशाचा भविष्य आहे. आणि असे जेव्हा मुलांचं भविष्य, विद्यार्थ्यांचं भविष्य घडण्याची ही परिस्थिती असताना त्यांना सर्व सोयीसुविधा, भौतिक सुविधा उपलब्ध करणे ही आपली जबाबदारी आहे. परंतु शिक्षक त्या विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देणं ही त्यांची जबाबदारी असते, पालकांचीही असते. परंतु जास्तीत जास्त वेळ हा मुलांचा शाळेत जातो, त्यामुळे शिक्षकांची ही जबाबदारी जास्त बनते आणि त्या पद्धतीने शिक्षकांनीही प्रयत्न करावे. नवी मुंबई महानगरपालिकेतले जे आपले विद्यार्थी आहेत त्यांचं नेहमीच आम्ही बघत असू
की खूप हुशार विद्यार्थी आहे. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आपली ह्या शाळेमध्ये आपण जास्तीत जास्त अशा मुलांना आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना इथे त्या पद्धतीचं दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी म्हणून नेहमीच माझंही लक्ष असतं. आणि यंदा विशेष म्हणजे आपण इंग्रजी माध्यमातून इथे नर्सरी यावर्षी सुरू झालेली आहे आणि माझ्या या शाळेमध्ये 22 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. तर निश्चितच आज जागतिक स्पर्धेमध्ये ही इंग्रजी भाषा आपल्याला उपयोगाची पडणार आहे. त्यामुळे प्रवेशोत्सव हा सालाबादप्रमाणे इथे साजरा होतोच. याही वेळी हा साजरा झाला आणि मी उपस्थित राहिले आणि हा आनंद म्हणजे ह्याच्यामध्ये सहभागी झाले. त्याच्याबद्दल खरंच आयुक्त साहेबांचे आणि जे उपस्थित मान्यवर इथे राहिले त्यांचे खरंच स्वागत, कौतुक आणि धन्यवाद. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.